नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लोकसत्ता संपादकीय विश्लेषणासहित 6 मे 2020. त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आज आपण 2 लेख पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला लेख जो आहे डॉक्टरांचा सल्ला, याबाबत आपण या लेखामध्ये करोना प्रसाराचा आलेख सपाट झालेला, तसेच टाळेबंदी किती वाढत नेणार, सब घोडे 12%, कम्युनिटी लेवल याबद्दल माहिती घेणार आहोत. जेथे करोना बाधित आहेत त्या वस्त्यांचीच पूर्ण कडेकोट टाळेबंदी करावी हे एम्सच्या प्रमुखांचे मत स्वीकारल्यास प्रशासकीय ऊर्जा सक्षमपणे वापरता येईल. त्यांनी जे मत व्यक्त केलेले आहे, एम्सचे जे प्रमुख आहेत त्यांनी जे मत व्यक्त केलेलं आहे की बाबा जिथे करोनाबाधित संख्या जास्त आहे त्या वस्तीत जर पूर्णपणे कडोकट टाळेबंदी जर केली तर आपण या करोना जो व्हायरस आहे त्याला आपण पसरवण्यापासून रोखू शकतो. या निश्चित लक्ष केंद्री नियंत्रणाचा अर्थ बाकीच्या भागाकडे दुर्लक्ष असा नाही. करोना आजाराशी समाजस्तरावर मुकाबला करण्याचा मार्ग नागरिकांना स्वीकारावाच लागेल. म्हणजे रुग्णालयाच्या पातळीसह सामाजिक पातळीवरही साथ नियंत्रणाचे प्रयत्न व्हायला हवेत. करोना काळ सुरू झाल्यापासून आपल्याकडे त्या आघाडीवर लढणाऱ्या काही निवडक मान्यवरातील एका बिनीचे नाव म्हणजे डॉक्टर रणदीप गुलेरिया. अखिल भारतीय आयुर्वेद विज्ञान संस्थेचे म्हणजेच एम्सचे ते प्रमुख आहेत. जे डॉक्टर रणदीप गुलेरिया जे आहेत ते एम्सचे प्रमुख आहेत. ही संस्था सरकारी मालकीची आहे. ही बाब महत्त्वाची. याचे कारण अलीकडच्या काळामध्ये मध्यमस्नेही धोरणामुळे अनेक खाजगी डॉक्टरांस उगाच तर्कापदी बसविले जात आहे. त्यामुळे त्या डॉक्टरांचे तेवढे भले होते, पण सार्वजनिक आरोग्य सुधारणेत त्यांचा काहीही उपयोग नसतो. याउलट आपल्यासारख्या देशात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील वैद्यकास तितके प्रसिद्धीवलय नसते आणि त्याच कार्याचे मोठेपणही आपण मान्य करत नाही. वास्तविक तुटपुंजा सरकारी पैशात अवाढव्य सरकारी रुग्णालय हाताळणे हे कल्पनेपलीकडचे आव्हान आहे. पण तरीही सरकारी सेवेतील डॉक्टरांचा आवश्यक तो गौरव होत नाही. म्हणजे काय, ते तुटपुंजा पैशामध्ये त्यांचं पूर्ण रुग्णालयाचं त्याच्यानंतर बऱ्याच सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांचा कधी तेवढं गौरव होत नाही. खाजगी आणि सरकारी अशी एक नवीन वर्णव्यवस्था आपल्याकडे बऱ्याच दिवसापासून तयार झालेली आहे. हे त्याचे फलित. पण करोना काळाने सरकारी वैद्यक सेवेचे महत्त्व दाखवून दिलेले आहे. पण या करोना व्हायरसचा जो प्रसार झालेला आहे याने आपल्याला सरकारी जे दवाखाने आहेत त्यांचे खूप महत्त्व दाखवून दिलेले आहे. कारण की याचा जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा 90-95% जो ह्याचा उपचार जो आहे तो सरकारी दवाखान्यामध्येच होतो. तेव्हा अशा या सरकारी यंत्रणेचे प्रमुख डॉक्टर गुलेरिया यांनी करोनाबाबत व्यक्त केलेली मते लक्षात घ्यायला हवीत. ह्यांनी काही जे मतं त्यांचं जे म्हणणं आहे ते त्यांनी हे केलेलं आहे, तर आपण त्याची एक एक करून माहिती घेऊ. आपल्याकडे करोनाचा जो प्रसार आहे त्याचा आलेख सपाट झालेला आहे हे मान्य, ती समाधानाची बाब आहे. पण अजूनही करोना रुग्णांची नोंद होणे थांबलेले नाही. हा आलेख अद्याप खाली जाऊ लागलेला नाही आणि हा मुद्दा काळजी वाढणारा आहे, असे स्पष्ट मत डॉक्टर गुलेरिया यांनी द इंडियन एक्सप्रेसच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. ते अनेक अर्थांनी महत्त्वाचे ठरते. सरकारी पातळीवर आरोग्य मंत्रालय आदी यंत्रणा परिस्थिती किती नियंत्रणात आहे हे दाखविण्यासाठी झटत असताना डॉक्टर गुलेरिया यांनी वास्तवाची नेमकी जाणीव करून दिली. हे बरे झाले. 24 मार्च या दिवशी सायंकाळी आपल्या देशात टाळेबंदीची घोषणा झाली. याचा अर्थ साधारणतः 40 ते 45 दिवसानंतरही टाळेबंदीनंतरही या आजाराचा प्रसार आपल्याला रोखता आलेला नाही. डॉक्टर गुलेरिया यांनी या वास्तवाची जाणीव करून देत असताना उलट त्याच दिवशी एकाच दिवसातील सर्वाधिक विक्रमी रुग्णांची नोंदणी केली. सोमवारी एकाच दिवसात देशभरात सुमारे 3900 करोनाबाधित नोंदवले गेले. यामुळे संपूर्ण देशात करोनाबाधितांची आत्तापर्यंतची एकूण संख्या जी आहे 47,000च्या दिशेने झेपावताना दिसते. ज्याचा काही ज्यावेळी पहिल्या टाळेबंदीची घोषणा झाली त्यावेळी जेमतेम 500 ते 600च्या घरात असलेले या रुग्णांचे प्रमाण टाळेबंदीच्या दिवसानंतर 47,000 इतके भयावह होत असेल
तर निश्चित ही चिंतेची बाब आहे. म्हणजे टाळेबंदी जे केली त्याचा काय फायदा झाला आहे का, याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. आणि म्हणजे जे 500 ते 600 जे रुग्ण होते जेव्हा लॉकडाऊन पहिलं लॉकडाऊन जेव्हा जाहीर केलं, पण आज रोजी 40 ते 45 दिवसानंतर जर 47,000 रुग्ण जर झाले असतील, ही खूप चिंतेची बाब आहे. पण डॉक्टर गुलेरिया यांच्या मते ही चिंता येथे संपणार नाही. त्यांनी भीती व्यक्त केली आहे की ती या आजाराच्या दुसऱ्या लाटेची सुमारे 100 वर्षापूर्वी येऊन गेलेल्या स्पॅनिश फ्लूच्या साथीत पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्यातच अधिक बळी गेले असा इतिहास आहे. स्पॅनिश फ्लू याची लाट आली होती सुमारे 100 वर्षापूर्वी. त्यावेळी त्या साथीच्या सर्वत्र 70 लाखाहून अधिकांचे प्राण गेले होते. तिचा मुकाबला करण्यासाठी त्यावेळीही अशा प्रकारची टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती आणि मुंबईत मोकळ्या जागात तात्पुरती रुग्णालय व्यवस्था उभारणी करण्यात आली होती. तेव्हा डॉक्टर गुलेरिया यांच्या मते आता ही करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. वास्तविक या आजाराच्या पहिल्या लाटेतच आपल्याला अजूनही आवरता आलेले नाही. एकीलाच सांभाळताना घाम फुटलेला असताना दुसरीकडे येऊन थकली तर आपली काय त्रेधा होईल याची कल्पना करू पण नाही. अशी परिस्थिती. टाळेबंदी संपली म्हणून हा आजार संपला असे होणार नाही. मुळात आपण टाळेबंदी किती वाढवत नेणार हा देखील प्रश्नच आहे आणि सरकारी डॉक्टर असूनही ते परिस्थितीत करण्याचे ते टाळत नाहीत. अशा वेळी डॉक्टर गुलेरिया यांच्या मते या पहिल्या लाटेला हाताळण्याबाबतच्या आपल्या धोरणात काही एक बदल करावा लागणार. तो असायला हवा या आजाराच्या वास्त्यांना केंद्र म्हणूनच तेथेच करकचून टाळेबंदी अंमलात आणण्यासाठी. म्हणजे जिथे जास्त रोगाचा प्रसार आहे त्या ठिकाणीच आपण त्यांना केंद्र मानून तिथेच म्हणजे ते टाळेबंदीचं जर कडेकोट जर पालन केलं तर म्हणजे डॉक्टर गुलेरिया असे सांगतात की सध्या आपण असे करीत नाहीत. त्यामुळे जो करोनाचा जो प्रसार आहे तो होत आहे. या आजाराच्या रुग्णांचा जिल्हा धोकादायक मानून त्याभोवती तटबंदी तयार करण्याचे धोरण आपण अंगीकारले आहे. त्यानुसार लाल, नारंगी आणि हिरवे अशा 3 गटांमध्ये जिल्ह्यांची वर्गवारी करून त्यातील धोक्यानुसार टाळेबंदी किती आवळायची की ढील द्यायची याचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेतला जात आहे. सध्या जे आहे रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन अशा 3 प्रकारच्या गटामध्ये जिल्ह्यांची वर्गवारी विभागणी केलेली आहे आणि यामध्ये म्हणजे कशाला सूट द्यायची, कशाला सूट नाही द्यायची याबाबत केंद्रीय स्तरावरून निर्णय घेतले जात आहेत. 4 मे पासून नवीन वर्गवारी अस्तित्वात आली आणि त्या अनुषंगाने सवलती वा नियमन याबाबतचा निर्णयही अंमलात आला. तथापि पहिल्याच दिवशी वारुळातून बेधुंदपणे मुंग्याप्रमाणे बाहेर पडावेत त्याप्रमाणे अनेक ठिकाणी माणसाच्या झुंडीच्या झुंडी बाहेर पडल्या आहेत आणि त्यात अनेक ठिकाणी शरीर अंतराच्या नियमांचे 3-13 वाजवले. यातून करोना नियमन आकारण शिथिल होते आणि या साथीचा प्रसार धोका अधिकच वाढतो. तेव्हा हे असे करण्याऐवजी जेथे करोनाबाधित आहेत त्या आणि तेवढ्या वस्त्यांचीच पूर्ण कडेकोट टाळेबंदी करायला हवी असे डॉक्टर गुलेरिया यांनी सुचवले आहे. त्यांचे हे मत वास्तववादी. या मार्गाचा अवलंब केल्यामुळे उगाच सरसकट मुस्कटदाबीसाठी लागणारी प्रशासकीय ऊर्जा अधिक सक्षमपणे आणि परिणामकारकरित्या वापरणे शक्य होईल. या नव्या मार्गाचा अवलंब करणे जनतेच्या दृष्टीनेही स्वागतार्ह असेल. याचे कारण सध्या सबघोडे 12% याप्रमाणे होणाऱ्या नियमनात निरोगी परिसरातील मोठ्या जनतेसही अनावश्यक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या सगळ्याविषयीच नाराजी निर्माण होते आणि नियमभंग करणाऱ्यांकडे नागरिकांचा कल वाढतो. देशात जवळपास सर्वत्र अशाच प्रकारचे दिसून येत आहे. अशाच वेळी डॉक्टर गुलेरिया यांचा सल्ला मानणे अधिक शहाणपणाचे ठरेल. याचा अर्थ जे जिल्हे वा प्रदेश सध्या हिरवे म्हणून धोकामुक्त ठरवले गेले आहेत ते शिथिलता आणली जावी असे अजिबात नाही. तर डॉक्टर गुलेरिया यांच्या मते सर्वच प्रदेशात नागरिकांची सजगता वाढायला हवी. कोणत्याही प्रदेशात निवांत राहणे अशी परिस्थिती नाही आणि या रोगाचा फैलाव लक्षात घेता डोळेझाक करावी अशी स्थितीही नाही. अशावेळी डॉक्टर गुलेरिया यांचा आणखी एक मुद्दा चिंतनीय ठरतो. तो आहे या आजाराशी समाजस्तरावरून मुकाबला करण्याचा. म्हणजेच नागरिकांनी आपल्या पातळीवर या आजाराबाबत योग्य ती जागरूकता दाखविणे.
सध्या या आजाराशी आपण रुग्णालयाच्या पातळीवर लढत आहोत, ते योग्य नाही आणि पुरेसेही नाही. सध्याच्या या पद्धतीऐवजी तर तिच्या समवेत कम्युनिटी लेव्हलवर कोरोना नियंत्रणाचे प्रयत्न व्हायला हवेत, हे डॉक्टर गुलेरिया यांचे मत अनेक अर्थांनी स्वीकार्य ठरेल. याचे कारण नागरिक सध्याच्या या सरसकट सरकारी वरवंट्यास कंटाळले आहेत. त्याऐवजी निश्चित लक्ष्यकेंद्री नियंत्रण झाले तर त्यास नागरिकांचेही सहकार्य मिळणे सोपे जाईल. आपल्या परिसरातील दुखण्यावर इलाज म्हणून नागरिक अडचणी सहन करतात, पण उगाच जिल्ह्याच्या कोण्या एखाद्या कोपऱ्यात घटनेसाठी त्रास सहन करणे नागरिकांना रुचत नाही आणि ते रुचल्यास ते त्रास सहन करण्याची मर्यादाही कमी असते. तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्यांचा विचार सरकारने करावा आणि त्याप्रमाणे मार्गबदलही करून पाहावा. जो दुसरा लेख आहे तो आहे आंतरराष्ट्रीयच्या पोटात राष्ट्रीय. यामध्ये आपण पाहणार आहोत भांडवलशाही, तेजी, मंदी, जागतिकीकरणामागील आर्थिक तत्त्वज्ञान, राष्ट्रीय हित आधी, आंतरराष्ट्रीयत्वाशी बांधिलकी नंतर, करोना पश्चात जागतिक आर्थिक संरचना, विकसित राष्ट्रांचे फैर औद्योगिकीकरण आणि जागतिकीकरणाच्या संस्थांच्या मर्यादा यामधील हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. या लेखामध्ये आपण यावर चर्चा करणार आहोत. करोना संकटात उद्भवणाऱ्या जागतिकीकरणाच्या संस्था बड्या देशांना गैरसोयीच्या वाटत असल्याचे दिसू लागले होते. या संस्था आता अधिक कमकुवत होतील आणि परराष्ट्रावरील अति अवलंबित्व टाळण्यासाठी प्रसंगी निर्यातबंदी करू शकणारे स्वावलंबित्व वाढेल. मग जागतिकीकरणाचे काय होणार हा प्रश्न उद्भवत आहे. व्यक्तीपेक्षा कुटुंब, कर्मचाऱ्यांपेक्षा कंपनी, नागरिकांपेक्षा राष्ट्र मोठे. याच चालीवर राष्ट्राच्या आर्थिक हितसंबंधापेक्षा जागतिकीकरणामागील आर्थिक तत्त्वज्ञानाशी बांधिलकी मोठी असली पाहिजे. म्हणजे यामध्ये व्यक्तीपेक्षा कुटुंब मोठे, त्यानंतर कर्मचाऱ्यापेक्षा कंपनी आणि नागरिकांपेक्षा राष्ट्र मोठे. या चालीवर म्हणजे राष्ट्राच्या आर्थिक हितसंबंधापेक्षा जागतिकीकरणामागील आर्थिक तत्त्वज्ञ जे आहे त्याची बांधिलकी मोठी असली पाहिजे, ही जागतिकीकरणाची शिकवण आहे. करोना महामारीने या शिकवणीच्या ठिकाऱ्या उडवल्या आहेत. जागतिकीकरण किंवा जागतिक अर्थव्यवस्थेला करोनाने खूप म्हणजे हे केलेलं आहे. भांडवलशाही, तेजी, मंदी काही नवीन नाही, मात्र करोना महामारीमुळे येऊ घेतलेल्या मंदी वेगळी आहे. ती अतिगंभीर आहे. म्हणूनच नव्हे तर या मंदीत जागतिकीकरणाच्या पायाभूत तत्त्वाबद्दल गेल्या काही वर्षात धीम्या आवाजात व्यक्त होणाऱ्या शंका आता प्रत्यक्षात लक्षणे आहेत. सामुदायिकपणे बनविलेल्या नियमावलीनुसार वस्तुमाल सेवांचा व्यापार आणि भांडवलाच्या गुंतवणुकीचा खेळ सर्वजण खेळूया, त्यातूनच सर्व खेळाडू राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेचा फायदा होईल, हे जागतिकीकरणाचे पायाभूत तत्त्वज्ञान. ना जाणो आजवर किती लाख पाने त्या तत्त्वज्ञानाच्या प्रचारार्थ लिहिली गेली असतील, पण राष्ट्राचे आर्थिक हित आणि जागतिकीकरणामागील आर्थिक तत्त्वज्ञान यात संघर्ष उभा राहिल्यावर सभासद राष्ट्राने नक्की काय करायचे याबद्दल त्या पानांमध्ये कधीच लिहिले गेले नव्हते. कारण असे होऊ शकत नाही. असे जागतिकीकरणाच्या तत्त्वज्ञानाचे अहगंडी गृहीत कृत्य होते जे कधी खरे नव्हते. करोनामुळे गोष्टी एवढ्या वेगाने घडत आहेत की राष्ट्रांनी कोणत्याही सामुदायिक चिंतनाच्या फंद्यात न पडता आपले कौल द्यायला सुरुवात देखील केली आहे. राष्ट्रीय हित आधी, आंतरराष्ट्रीयत्वाशी बांधिलकी नंतर याबाबत म्हणजे अशा प्रकारचे. खरे तर जागतिकीकरणाच्या प्रकल्पाला घरघर गेली काही वर्ष लागलेली आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकन कंपन्या कधी दमात घेत, कधी प्रोत्साहनपर योजना आखत देशात परत येण्यास सांगितले. ब्रिटिश जनतेने जॉन्सनना भरभरून जागा देऊन युरोपीय संघातून बाहेर पडण्यावर शिक्कामोर्तब केले. युरोपमधील इतर देशात आणि अनेक गरीब देशात उजव्या व संकुचित राजकीय पक्षांच्या निवडणुकांमधील मतांचा वाटा वाढत आहे. त्याला आर्थिक विविध राष्ट्रांच्या राजकीय व आर्थिक अवकाश तळापासून ढवळून निघत असताना करोना येऊन आदळला. करोना पश्चात जगाची जी आर्थिक संरचना आहे त्याबद्दल नक्की कशी असेल याचे संकेत मिळू लागले आहेत. भविष्यात जागतिक अर्थव्यवस्थेत दोन प्रवाह ठळकपणे दिसू लागतात. ते म्हणजे पाश्चात्य राष्ट्रांचे फैर औद्योगिकीकरण
ज्यात चीनचे जागतिक अर्थव्यवस्थेच्या केंद्रापासून परिघावर ढकललेले जणू अनुस्यूत असेल, आणि दुसरं म्हणजे जागतिकीकरण प्रकल्प राबवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्था अधिक कमकुवत होणे. विकसित राष्ट्रांचे फेरऔद्योगिकीकरण. अनेक दशकांपासून अमेरिका, युरोप आणि जपान या त्रिकुटातील उद्योगांनी नवनवीन तंत्रज्ञान, संशोधन, वस्तुनिर्मिती व वाढीव उत्पादकांवर जोरवर सर्व जगात दबदबा तयार केला होता. पण 1980 नंतर त्रिकुटातील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी उत्पादन प्रणालीत मूलभूत बदल केले. स्वस्त मजूर व शिथिल पर्यावरण कायद्यांचा फायदा घेऊन महाप्रचंड उत्पादन क्षमता प्रामुख्याने चीनसारख्या विकसनशील देशात हलविल्या. एकाच ठिकाणी महाप्रचंड उत्पादन करून तेथून जगभर निर्यात करण्यामागील शहाणपणा पुढे करोनाने 2 मूलभूत प्रश्न उपस्थित केले. ते म्हणजे संभाव्य निर्यात बंदीचा आणि दुसरा म्हणजे परराष्ट्रावरील अति अवलंबित्वाचा. हे 2 प्रश्न निर्माण केले. संभाव्य निर्यात बंदी. एखादी कंपनी एखाद्या वस्तुमालाची जगातील 50% मागणी पुरवते ती कधीपर्यंत? तिला पूर्ण निर्यात स्वातंत्र्य आहे तोपर्यंत. पण करोनासारख्या परिस्थितीत त्या देशातील राष्ट्रीय सरकारने निर्यात बंदी करून सर्व उत्पादन ताब्यात घेतले तर राष्ट्रांना जागतिकीकरणाचा आणाभाका घ्यायला लावल्यामुळे काल्पनिक वाटणारी ही परिस्थिती करोनाने प्रत्यक्षात आणली. डिसेंबरमध्ये चीनी वैद्यकीय उपकरणे, मास्क, व्हेंटिलेटर उत्पादकांना चीन सरकारने निर्यातबंदी केली. युरोपीय महासंघात फ्रान्स, जर्मनीने तेच केले. या वागण्याच्या अनुक्रमाने WTO आणि युरोपीय महासंघ प्रतिबंध करू शकले नाहीत. हे नमूद करून यातून धडे शिकत असताना अनेक राष्ट्रीय वैद्यकीय उपकरणे, औषधे, रसायने, दूध, संरक्षण सामग्रीसाठी भविष्यात किमतीच्या स्वस्ततेपेक्षा स्वयंपूर्णतेला अधिक महत्त्व देतील. परराष्ट्रावरील अति अवलंबित्व आणि अर्थव्यवस्थांचे इतर राष्ट्रांवरचे, विशेषतः चीनवरचे अवलंबित्व कमी करण्याचे सूतोवाच अमेरिका, युरोपातील राजकीय नेत्यांनी केले आहे. जपानने तर आपल्या कंपन्या चीनमधून उत्पादन क्षमता जपानमध्ये परत आणतानाच येणाऱ्या अतिरिक्त खर्चाचाही काही भार उचलण्यासाठी मदत योजना आखली आहे. कंपन्यांवरील राजकीय दबाव बाजूला ठेवून या कंपन्या माझ्याच देशातील पुरवठादाराने वस्तुमाल सेवा थोडी महाग विकली तर माझी नफा क्षमता म्हणजे मार्जिन कमी होईल हे खरे, पण त्यामुळे माझ्या व निर्यातदार देशाच्या आयात निर्यात धोरणातील बदल, विनिमय दरातील चढ उतारातील जोखीम कमी झालेल्या असतील. हे आधीच महत्त्वाचे असणारे तत्त्व दुर्लक्षित करणे अशक्य होईल. परिणामी विकसित अर्थव्यवस्थेचे फेर औद्योगिकीकरण होत असताना जागतिक अर्थव्यवस्थेच्या केंद्राकडे गेली काही वर्ष धीम्या गतीने सरकणारा जो चीन आहे काही प्रमाणात परिघाकडे ढकला जाईल. जागतिकीकरणाच्या संस्थांच्या ज्या मर्यादा आहेत त्याबद्दल माहिती घेऊ. जागतिकीकरण प्रकल्प राबविण्याचा तर कोणत्याही एका राष्ट्राचे कुंकू कपाळी न लावणाऱ्या जागतिक संस्था व्हाव्या होत्या. जागतिकीकरणाच्या व्यवस्थापकांनी 1980च्या दशकात अस्तित्वात असणाऱ्या अनेक जागतिक संस्थांना आपल्या प्रकल्प अंकित को-ऑप्ट केले. दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या नाणेनिधी आणि जागतिक बँकेने 1980च्या दशकात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत संरचनात्मक बदल म्हणजे स्ट्रक्चरल ॲडव्हान्समेंट प्रोग्राम घडविण्यास अटीवर कर्ज देत काही वेळा हात पिरगळून उदारमतवादी आर्थिक अजेंडा अनेक गरीब व विकसनशील देशांवर लादला. 1948 साली स्थापन झालेल्या गॅटचे पुनर्निर्माण अधिक सर्वसमावेशक वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO मध्ये 1995 केले गेले. जागतिक बँकेने खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी 1956 साली स्थापन केलेले इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच IFC बँकिंग वित्त क्षेत्रात एकच नियमावली अंमलबजावणीसाठी 1930 सालातील बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट म्हणजेच BIS देखील दिमातील घेतल्या. सामुदायिकपणे कारभार करण्यासाठी या संस्थांकडून सर्वसामान्य नियम बनविणे, सभासद राष्ट्रांवर लक्ष ठेवून कसूर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित असते. हे साध्य करायचे असेल
तर आधुनिक सुविधायुक्त कार्यालये आणि प्रचंड पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा ताफा लागतो. ही खर्चिक यंत्रणा कार्यक्षमतेने वर्षानुवर्ष चालविण्यासाठी वित्तीय साधनसामग्रीचे शाश्वत स्रोत लागतात. इथेच या संस्था जन्मपत्रिकेत एक विरोधाभास तयार होतो. काम करणारे अधिकारी स्वतःहून स्वतःला मॅडेट देऊ शकत नाहीत, ते संस्थापक राष्ट्रांनी त्यांना द्यावे लागते. ते अधिकारी आपल्या पगारासाठी देखील त्यांच्या राष्ट्रांकडून येणाऱ्या वार्षिक वर्गणीवर अवलंबून असतात. म्हणजे जो पगार असतो त्यांना देण्याचा, तो राष्ट्रांकडून येणाऱ्या वार्षिक वर्गणीवर अवलंबून असतो. दुसऱ्या शब्दांमध्ये, ज्या सभासदांना राष्ट्रांना शिस्त लावायची असती त्याच राष्ट्रावरचे या संस्थांचे अवलंबित्व सर्वंकष आहे. या संस्था बड्या राष्ट्रांना सोयीच्या असेपर्यंत त्या कार्यक्षम वाटत होत्या, त्यांना गैरसोयीच्या झाल्या तर त्या निस्तेज वाटू लागत आहेत. उदाहरणार्थ, अमेरिका आणि चीन या युरोपीय महासंघात मनमानी झाली त्यावेळी WTOने काही करू शकली नाही. आता अमेरिकेने WTO वरील नेमणुका ज्या आहेत त्या रोखून धरल्या आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे पैसे सुद्धा रोखले आहेत. कार्बन उत्सर्जनिताच्या संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावाला विरोध केला. गेली अनेक दशके जागतिकीकरणाचा प्रकल्प राबविणाऱ्या या आंतरराष्ट्रीय संस्था करोना पश्चात जगातील मागील पानावरून पुढे चालू शकणार नाहीत, हे मात्र नक्की आहे. याचा संदर्भ बिंदू पाहू. करोनामुळे जागतिकीकरणाची प्रक्रिया रिव्हर्स गिअरमध्ये जाणारी नाही, त्याचा वेग मात्र नक्कीच कमी होईल. मुख्य मुद्दा आहे की करोनाच्या जागतिकीकरणामुळे प्रचलित प्रारूपासाठी धडे काय आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण आपल्या वेगाने गेली अनेक शतके सुरूच होते. आधुनिक काळात दुसऱ्या देशांशीही व्यापार करार, व्यापारी गट स्थापन करणे हे कालानुरूप आहे. मुद्दा आहे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सामायिकीकरणाची प्रक्रिया. मूल वा झाड जसे जैविक प्रक्रियेने वाढते तशी असणार की बहुराष्ट्रीय कंपनी व त्यांच्या प्रभावाखालील संस्थांनी करून दादागिरीने लादलेली एखाद्या राष्ट्राचे आर्थिक हितसंबंध आणि त्या राष्ट्राने आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा भाग होणे यात काही द्वंद्व नाही. लक्षात हे ठेवले पाहिजे की सुट्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था सुदृढ झाल्या तर तथाकथित आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था सुदृढ होईल. कारण राष्ट्रीय अर्थव्यवस्था जसा ठोस स्वरूपात अस्तित्वात असतात त्याच अर्थाने आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेला वेगळे. एज्युकेशनल संबंधी व्हिडिओ पाहण्यासाठी टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा.